नमस्कार मंडळी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि प्रसार प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इंडिक रूट या चॅनेलमध्ये आज आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत डॉक्टर वाल मंजूळ यांना. मागच्या भागाच्या वेळेला आपण वाल मंजूळ यांचा परिचय करून घेतलाच आहे. मी आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराबद्दल आणि विठ्ठल या नावाबद्दल, मंदिराचा थोडासा इतिहास आपण जाणून घेतला. असं आपण बरंच काही पंढरपूरच्या मंदिराबद्दल, विठ्ठलाबद्दल आपण जाणून घेतलं. आता आज त्या मागच्या मुलाखतीचा उर्वरित भाग आपण या उत्तरार्धामध्ये आपण बघणार आहोत. तर परत एकदा मी मंजूळ सरांचा परिचय करून देत नाही, कारण तो मागच्या भागामध्ये आपण बघितलेलंच आहे. तेव्हा आपण आजची मुलाखत आपण पुन्हा पुढे सुरू करूया. तर सर, मला असं विचारायचं होतं, ऐतिहासिक स्वरूपातून ऐतिहासिक काळात पंढरपूरच्या मंदिरावरती कोणी कोणी काम केलेलं आहे, त्याच्याबद्दलच्या काही कथा हे आपण सांगू शकाल का? पंढरपूरचा इतिहास या दृष्टीनं एक 4-5 संशोधकांनी काम केलेलं आहे. अच्छा. पंढरपूर, विठ्ठल, चंद्रभागा याच्यासंबंधी श्रद्धेनं, भक्तीनं लिहिणारे बरेच आहेत. परंतु विश्लेषणात्मक, संशोधनात्मक लिहिणारे 4-5 लोक आहेत. त्यात पहिलं प्रथम महोमोपाध्याय, भारतरत्न पावा काणे यांचं नाव आहे. यांनी विठ्ठलावर खूप काम केलेलं आहे आणि ते आत्ता मी 1980 साली त्यांची मी मुलाखत घेतली होती, त्यात त्यांनी ते मांडलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की राष्ट्रकूटाच्या अभिधेय नावाच्या राजांनी 3 गावं पंढरपूरच्या विठ्ठलाच्या सेवेसाठी विठ्ठल मंदिराला दिली. आता ती 3 गावं कोणती आहेत, काय आहे याचा काहीही पत्ता नाही. त्यामुळे तो विषय तसाच राहिलेला आहे. दुसरी गोष्ट, डॉक्टर तुळपुळेंनी अनेक शिलालेखांचे अभ्यास करून पंढरपूरच्या इतिहासामध्ये भर घातलेली आहे. तिसरे संशोधक डॉक्टर सेतू माधवराव पगडी यांचं वैशिष्ट्य असं की पगडी स्वतःच्या बालपणात 15 वर्ष पंढरपूरला होळकरवाड्यात राहत होते त्यांच्या वडिलांच्या बरोबर. आणि सेतू माधवरावांचा पर्शियन विषयाचा अभ्यास फार मोठा आहे. तर त्यांनी सांगितले की पर्शियन साहित्यामध्ये विठ्ठलावर झालेले हल्ले किंवा काय ह्याचा सगळा विचार त्यात केलेला आहे. म्हणजे औरंगजेबाने विठ्ठल मंदिराला त्रास देण्याचा प्रयत्न केला हे सुद्धा त्यांनी त्यात मांडलेले आहे. आणि पर्शियन साहित्यामध्ये विठ्ठल मंदिराचे कुठे कुठे संदर्भ आले आहेत हे सेतू माधवरावांनी दिले. त्यानंतर डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे यांचं वैशिष्ट्य असं की यांनी शैव आणि वैष्णव एकत्रित कुठे भेटतील तर ते पंढरपुरात भेटतील म्हणून त्यांनी श्री विठ्ठल महासमन्वय असं त्याला ग्रंथ केला. फार सुंदर पुस्तक आहे आणि हे पुस्तक खूप गाजलं. तर ह्या पुस्तकाच्यासाठी मी त्यांच्याबरोबर पंढरपुरात बऱ्याच ठिकाणी हिंडलो. माढ्याला विठ्ठल पाहायला गेलो होतो आम्ही त्यांच्याबरोबर. आणि या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर डॉक्टर ॲन फेडम्स यांनी केलं आहे. आज ते इंग्रजी भाषांतर लोकांच्यासाठी बाहेरच्या देशात उपलब्ध आहे. डॉक्टर तुळपुळेंनी शिलालेखांचा अभ्यास, डॉक्टर पगडींनी पर्शियन भाषेचा अभ्यास, डॉक्टर काण्यांनी प्राचीन काळाचा अभ्यास, डॉक्टर ढेऱ्यांनी विठ्ठलासंबंधीचा सगळा अभ्यास केलेला आहे. असे हे संशोधक. या संशोधकांच्या इसवी सन 80 ते 85, 1900 या काळामध्ये मी सकाळ, तरुण भारत आणि केसरीसाठी मुलाखती घेतल्या होत्या. त्या आता संशोधकाच्या दृष्टीतून विठ्ठल मंदिर अशा ग्रंथामध्ये छापलेलं आहे. अच्छा, फारच छान, फारच छान. म्हणजे थोडक्यात पंढरपुरामध्ये शैव, वैष्णव असे बरेचसे सगळे एकत्र आपल्याला भेटतात हे आता आपण बघितलं.
पण मी जो मगाशी एक संदर्भ ऐकला तर त्याप्रमाणे महानुभाव पण तिथे खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग या महानुभावांना विठ्ठल कसा भासला? महानुभावाच्या संबंधी मी सांगणार आहे. त्याच्यापूर्वी आणखी एक गोष्ट सांगण्यासारखी आहे हं. की नाथ संप्रदाय पंढरपुरात आला, बर. हे वैशिष्ट्य आहे. हं. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली बर. त्र्यंबकेश्वरला, आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर मुक्ताबाई सोपानदेवांना दीक्षा दिली. हं. ज्ञानदेवांनी विसोबा खेचरना दिली, हं. विसोबा खेचरांनी नामदेवांना दिली, हं. आणि नामदेवांनी चोखोबांना दीक्षा दिली. बरोबर. त्यामुळे चोखामेळ्याचं नाव नाथ संप्रदायाप्रमाणे काय आहे हे एका अभंगामध्ये आम्हाला पाहायला मिळालं, बर. आणि तो अभंग आम्हाला कराडमध्ये मिळाला. बर. आता विठ्ठलासंबंधी महानुभाव संप्रदाय काय म्हणतात बघण्यासारखं आहे. विठ्ठल मंदिराच्या महाद्वारामध्ये हं. चोखोबाच्या समाधीच्या शेजारी हं. एक विरगळ होता. हं. त्याला महानुभावांनी चक्रधरांनी भडखंब म्हणलं आहे. बर. आणि तो विरगळ हं. म्हणजेच विठ्ठल मूर्ती असं त्यांनी म्हणलं. पण विठ्ठल मूर्ती कसं काय होऊ शकतो? हां, त्यांनी असं एक म्हणलेलं आहे की विरगळ जो आहे तो 3 टप्प्यात मांडलेला आहे. अच्छा. पहिल्या ह्याच्यामध्ये तो गाईचा मळतो आहे, दुसऱ्या ह्याच्यात त्याच्यावर हल्ला होतो, हं. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये तो कैलासाला गेला आहे. बर. तर तो जो आहे तो विठ्ठल स्वरूपात दाखवण्याकरता त्याने एक भडखंबा नावाची मूर्ती तयार केली, बर. आणि ती मूर्ती विठ्ठलाच्या आधी म्हणून बसवली. बर. आणि ते जे मांडलं त्यांनी हं. त्याचा अभ्यास डॉक्टर तुरपुळे आणि जर्मनीचे डॉक्टर सोनथायमर अच्छा. यांनी पंढरपुरात केला. बर. परंतु लोकांचं मत याविषयी ग्राह्य धरलं नव्हतं. हं. त्या लोकांनी त्यांना हे चुकीचं आहे असं सांगितलं. बर. पण चक्रधराच्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख असल्यामुळे हं. ते चुकीचं कसं म्हणता येईल अशी चर्चा झाली. हं. त्यावेळेस नागपूरचे प्राध्यापक मिराशी हं. यांनी चक्रधराच्या त्या ग्रंथाचा अभ्यास करून सांगितले की ती जी ओवी आहे चक्रधराची, विठ्ठल हा भडखंबा आहे म्हणून, तर ती चुकीची आहे, आणि ती ओवी नंतर घातलेली आहे, त्याचा विठ्ठलाशी काहीही संबंध नाही. अच्छा. त्यामुळे हा गैरसमज सगळा नाहीसा झाला. बर. आणि विठ्ठल हा कृष्णरूपच आहे हे मानलं गेलं. बर. तुमचं मगाशी मागे एकदा बोलताना तुम्ही म्हटल्याचं मला आठवतं की डॉक्टर गोबम देगलूरकर यांना मात्र विठ्ठल हा कृष्ण आहे असं वाटत नाही. तर त्यांना असं का वाटत नाही किंवा काय आहे परिस्थिती, असं काही सांगाल का? आदि शंकराचार्यांनी विठ्ठलावर अष्टक करताना 8व्या शतकामध्ये महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठम तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असा पहिला श्लोक आहे. याच्यामध्ये कृष्णाचा कुठेही उल्लेख नाही. बरोबर. आणि ते महापीठ आहे असं म्हटलेलं आहे. शिवाय कृष्ण दाखवायचं म्हटल्यानंतर कृष्णाची स्वरूपात दाखवला पाहिजे. विठ्ठल तो फक्त गोपाळपुरात दाखवलेला आहे. आणि ज्यावेळेस मूर्ती दुरुस्त करायची पाळी आली त्यावेळेस काही लोकांनी सांगितले की मूर्तीचा चेहरा त्याचा वज्रलेप करू नका, कारण चेहरा बदलला तर विठ्ठलासंबंधीचे बद्दल लोकांना वाईट वाटेल. बरोबर. मग चेहरा कसा असावा, तर गोपाळपुरातला विठ्ठलाचा चेहरा म्हणजे कृष्ण रूपातला आणि विठ्ठल मंदिरातला चेहरा हे दोन्ही सारखे आहेत. आणि फक्त फरक एवढाच आहे की गोपाळपुरातला विठ्ठल दिडकी पायावर असा उभा आहे आणि हा पाय समचरण आहे. हा महत्त्वाचा हे आहे. पण दोघांचेही चेहरे सारखे आहेत, त्यामुळं ते
हा विषय तिथे सोडून दिला लोकांनी. बर. त्यानंतर पुढे वेगवेगळ्या संतांनी पंढरपुरात येऊन कामं केली, बरोबर. रचना केल्या, वेगवेगळे अभंग मांडले. हो. आणि पंढरपुरामध्ये अनेक संतांच्या समाध्या आहेत. हो हो. पंढरपुरामध्ये या संतांनी ज्यांचं काम केलं तर त्या संतांच्या समाध्यांबद्दल आता आपण सांगता आहात. पंढरपुरामध्ये महत्त्वाची पहिली समाधी म्हणजे संत नामदेवांची. नामदेव खूप हिंडले, महाराष्ट्राच्या बाहेर गेले, पंजाबमध्ये गेले. पंजाबमधला नामदेवांचा फोटो पंढरपूरच्या एका जुन्या हस्तलिखितात पाहायला मिळाला. बर. दाढी वाढवलेला, मांडी घालून बसलेला भगव्या ड्रेसातला तो संन्यासी दाखवला आहे. बर. पुढे पंढरपूरला आल्यानंतर विठ्ठलाकडे त्यांनी परवानगी मागितली आणि विठ्ठलाने समाधीसाठी त्यांना परवानगी दिली. बर. आणि विठ्ठल मंदिराच्या पायरीखाली त्यांनी समाधी घेतली. बर. आज त्या समाधीच्या मागच्या बाजूला पितळी पाठीवर असं लिहिलेलं आहे की 11 जणांनी तिथे समाधी घेतली आहे. नामदेवांच्या आप्त सखी यांनी त्यांच्याबरोबर तिथेच समाधी घेतली. बर. पण एवढं समाधीसाठी खणलेला प्रकार असणं शक्य नाही. फक्त कदाचित त्यांना दुःख झालं म्हणून त्यांचे त्या मूर्ती 11 जणांच्या मागे मांडल्या असतील. त्यात आणखी एक गोष्ट सांगितली जाते की नामदेवांची सुनबाई बाळंतपणासाठी कल्याणला गेली होती आणि ती परत आल्यावर तिला दुःख झालं आणि तिने एक अभंग रचला. त्यामध्ये नामदेवाच्या समाधीचा इतिहास दिला आहे. अच्छा. अर्थात तो अभंग मला काही पाठ नाही, तर नामदेवाच्या समाधीची पासून सुरुवात होते. दुसरी गोष्ट, नामदेवांच्या समोर चोखोबांची समाधी. हो. चोखोबा पंढरपुरात वास्तव्य करत असत. ज्या जागी बसत असत त्यांना तिथून विठ्ठल दिसे. आणि त्यामुळे होयसळ्यांनी जे म्हटलं आहे की लहानमडूमध्ये विठ्ठल होता, तर ते बरोबर आहे. कारण लहानमडीतून आपण बघितलं तर चोखोबाचं मंदिर दिसतं, म्हणजे इतके ते स्वच्छ आहे. अच्छा. पण चोखोबा पुढे मंगळवेढ्याला त्यांना कामासाठी नेलं आणि कुस्सू बांधताना, म्हणजे भिंत बांधताना ती भिंत अंगावर कोसळली आणि चोखोबांचे प्राण गेले. आणि चोखोबांच्या अस्थी पंढरपूरला आणल्या. 2 उल्लेख आहेत. एक गोरोबा काकांनी आणलेली म्हणून उल्लेख आहे आणि दुसरा नामदेवांनी ती दिंडी घेऊन आणलेला उल्लेख आहे. त्या अस्थी आज पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या समोर त्या अस्थी पुरलेल्या आहेत आणि त्याच्यावरती एक छत्री मोठी उभी करून मागच्या बाजूला चोखोबाचे अभंग कोरलेले. तिसरी गोष्ट, आतल्या बाजूला कानोपात्रीची समाधी आहे. तरटीच्या दरवाजाच्या तिथे कानोपात्रीचा देह बडवे मंडळींनी पुरला. कानोपात्रा मंगळवेढ्याची कलावंतिणीची मुलगी आणि श्यामा नाव त्या कलावंतिणीचं, आणि तिला कानोपात्रीने विठ्ठल भक्ती करावी हे आवडत नव्हतं. तिला नृत्य गाणं शिकून तिनं त्याचा व्यवसाय चालवावा पुढे असं वाटत होतं. पण पंढरपूरच्या एका दिंडीमध्ये कानोपात्रीनं भाग घेऊन ती पंढरपूरला आली. बिदरच्या राजाची इच्छा होती की कानोपात्रीनं त्याची पत्नी व्हावं म्हणून, आणि त्याकरता त्यांनी सैनिकातले काही सेनापती पंढरपूरला तिकडे पाठवले. पण तिने पांडुरंगाच्या चरणाला मिठी मारली आणि सांगितलं, पांडुरंगा मला ह्याच्यातून सोडव. कानोपात्रीच्या जीवनावर एक नाटकही निघालं आहे, सिनेमा निघाला आहे. कानोपात्रा भक्तगणामध्ये फार प्रसिद्ध होती आणि कानोपात्रीच्या रचना जवळजवळ 25-30 आज प्रसिद्ध आहेत. कानोपात्रीला विठ्ठल मागितलं, विठ्ठलाकडे मरण मागितल्यानंतर ती मृत झाली आणि बडवे मंडळींनी तिची समाधी तरटीच्या दरवाज्याला केली. आज तिथे तिची समाधी आहे. अशा ह्या 2-3 समाध्या
पंढरपुरामध्ये आहेत, हो हो. त्या महत्त्वाच्या आहेत. हं. लोक दर्शने घेऊन जातात त्याचं. बरोबर आहे. पण मग या व्यतिरिक्त अजून कोणाच्या आहेत का? म्हणजे उदाहरणार्थ संत जनाबाई किंवा त्यांच्या कोणाच्या समाध्या आहेत का? हां, संत तुकाराम, ज्ञानेश्वर महाराजांच्या तिथे पंढरपुरात समाध्या नाहीत, पण प्रतिकात्मक चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये त्या दाखवल्या जातात, अच्छा. पण त्या प्रत्यक्षातल्या नाहीत. बरोबर आहे. श्री विठ्ठलाची वारी ही कोणी सुरू केली आणि तिचं आजचं स्वरूप काय? पंढरपूरची वारी, यात्रा, भक्तगण, दिंड्या, मठ, फड हे एक महत्त्वाचं कारण आहे. यासंबंधी थोडासा असा विचार आहे हं. की ही वारी सुरू कोणी केली. हं. तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज हं. हे तुकारामांची पादुका घेऊन पंढरपूरला जात असत. हं. नंतर पुढे ज्ञानेश्वरांच्या आणि तुकारामांच्या दोघांच्याही पादुका घेऊन ते पंढरपूरला जात असत. हं. ज्ञानेश्वर महाराजांच्या कुळामध्ये आणि तुकाराम महाराजांच्या कुळामध्ये, तुकारामांच्या ज्ञानेश्वरांच्या पूर्वी पंढरपूरची वारी वैयक्तिकरित्या चालू होती. हं. पण हे दोन्ही संत गेल्यानंतर हं. त्यांची वारी चालू राहावी हं. या दृष्टीनं पादुका न्यायला लोकांनी सुरुवात केली. हं. तुकारामांच्या चिरंजीवांनी नारायणरावांनी सुरू केल्यानंतर पुढे हैबतरावांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका डोक्यावर बांधून पंढरपूरला नेण्याची सुरुवात केली. आणि त्याच्यातून ते पायी जात आहेत, पायी येत आहेत म्हटल्यानंतर त्यांना मदत करण्याकरता काही लोकांनी त्यांना मदत केली. हं. त्यामध्ये कर्नाटकाचे एक गिरस्त त्यांनी पालखीसाठी रथ दिला, पालखी दिली, पालखीचं रथ ओढण्याकरता घोडे दिले, तंबू दिले आणि सगळ्या प्रकारचं साहित्य दिलं. अच्छा. आणि वारी सुरू झाली. वारी सुरू झाल्यानंतर वारीमध्ये भाग घेण्याची पहिली दिंडी ही वास्करांची आहे. वास्कर याच्यात काय आहे की वारीच्या रथाच्या मागे हं. अनेक दिंड्या, जवळजवळ 150-200 दिंड्या हो. आज आहेत. बरोबर. पण रथाच्या पुढच्या ज्या दिंड्या आहेत हं. त्या 27 प्रकारच्या आहेत. अच्छा. 27मध्ये 24 दिंड्या या वेगवेगळ्या मोठमोठ्या संप्रदायाच्या आहेत. त्यातली पहिली म्हणजे रथाला जोडून जी दिंडी आहे हं. ती वास्करांची आहे. अच्छा. आणि वास्करांचा ज्ञानेश्वर महाराजांशी खूप संबंध होता, मंदिराशाही संबंध अशा या पद्धतीचं. आणि वास्करांची काही जमीनही पण आळंदीमध्ये होती. वास्करांच्या नंतर ज्या शेवटच्या 3 दिंड्या आहेत त्यात एक चोखोबाची दिंडी, हं. एक रोहिदासाची दिंडी हं. आणि एक मातंगाची दिंडी, अशा 3 दिंड्या आहेत. या 3 दिंड्या प्रत्यक्ष आळंदीच्या वारीच्या वेळेला, प्रस्थानाच्या वेळेला तिथे आळंदीत येतात. हं. आणि मग तिथून निघताना त्या तिन्ही दिंड्या त्याबरोबर असतात. अच्छा. आणि संबंध प्रवास वेगवेगळ्या ठिकाणी थांबत थांबत जातात. हं. आता ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीचा जो भाग आहे त्यामध्ये ज्येष्ठाच्या वद्य अष्टमीला ते प्रस्थान ठेवतात. हं. प्रस्थानामध्ये पादुका मंदिरातून काढून बाजूच्या मठामध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी त्या पादुका निघायला सुरुवात होते. हं. त्यांची गावं ठरलेली आहेत. हो. त्याशिवाय दिंडीमध्ये माऊलीच्या दिंडीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचे जे कामगार वर्ग आहे, हं. विश्वस्त आहेत, हं. ह्या सगळ्यांची राहण्याची वगैरे सोय करण्याकरता तंबू दिलेले आहेत. स्वयंपाकाची सोय केली, भांडी वगैरे दिलेली असतात. आणि जिथे मुक्काम असेल हं. तिथे स्वयंपाकाची व्यवस्था करून लोकांना जेवण दिलं जातं. हं. पण बाकीचे जे दिंड्या आहेत हं. त्यांचे गावकरी सोय करतात.
अच्छा. आणि माऊलीच्या याची दिंडीची सोय माऊलीचे लोकच करून घेतात विश्वस्त. अच्छा. आणि त्याचं सामान सगळं ज्येष्ठ महिन्याच्या सुरुवातीलाच गोळा करून ठेवलं जातं. त्या संबंधीचे विठ्ठल कुलकर्णी म्हणून होते, त्यांच्याशी मी गाठ घेतली होती आणि त्यांनी मला धान्य, भांडी, कुंडी ह्या सगळ्या वस्तू दाखवल्या आणि ते नेणारे हे सगळ्या गोष्टी ज्याच्यात टाकून न्यायचे ते ट्रकही मी पाहिले आहे. माऊलीचा रथ ओढण्याच्या पुढे माऊली पुढे 2 घोडे असतात. हो. ते घोडे फार महत्त्वाचे आहेत. मला त्यातलं एक घोडा विशेष वाटलं. हा घोडा माऊलीच्या पुढे असतो आणि तो प्रस्थानाच्या आधी 2 दिवस आळंदीत येतो. तो आल्यानंतर तो थेट माऊलीच्या समाधीपर्यंत जातो. विशेष आहे म्हणजे घोडा फरशीवरून चालत जातो. हो. आणि त्याला लोक घेऊन जातात आणि माऊलीच्या समाधीच्या दरवाजात तो घोडा मान वाकवून नमस्कार करतो आणि त्याला माऊलीच्या मंदिरातले लोक पेढ्याचा पोळा चारतात आणि तो पेढे खातो. ज्या ज्या ठिकाणी 3-4 ठिकाणी रिंगण होतं त्या रिंगणमध्ये एक घोडा स्वतंत्र म्हणून पळत असतो आणि एक घोडा माऊलीचा माणूस त्याच्यावर बसून हे करतो. आता हे सगळं चाललेलं असतं ते असे व्यवस्थित ठराविक पद्धतीनं चाललेलं असतं. मात्र एक आहे की पुण्यापर्यंत तुकारामाची आणि ज्ञानेश्वरांची वारी माऊलीचे हे पालखी सोहळा एकत्र येतो. पण पुण्याहून तो बदलतात आणि त्यांची गावं मग वेगवेगळी ठरलेली असतात. त्यानंतर हे सगळं पालख्या वाखरीला येतात. वाखरी हे पंढरपूर रस्त्यावर 11 मैलावर आहे आणि तिथं मोठं पटांगण आहे आणि लक्ष्मण महाराजांची समाधी आहे वाखरीला. तर त्या समाधीच्या बाजूला त्या पटांगणावर ह्या सगळ्या दिंड्यांचा मुक्काम असतो. आषाढ शुद्ध 9मीला ह्या सगळ्या दिंड्या तिथे येतात आणि मुक्काम ठोकतात, पालं बांधतात, झोपड्या बांधतात आणि मग स्वयंपाकाची जेवणाची सगळी सोय केली जाते. माऊलीच्या मूर्तीचा पादुकांचं काकड आरती अमुक तमुक अशा गोष्टीसुद्धा खूप होतात. आणि दशमी दिवशी दुपारी 1 वाजता नामदेव आमंत्रण करायला येतात. नामदेवांच्या पादुका वाखरीला बोलावून येतात आणि त्यांचं दर्शन झालं नामदेवाच्या पादुकांचं आणि माऊलींचं की माऊलीच्या पादुका निघतात आणि माऊलीची पादुका प्रथम निघाल्या की मागोमाग संत तुकारामांच्या पादुका निघतात आणि मग त्याच्या मागोमाग बाकीचे जे मंडळी आहेत किंवा त्यांच्या दिंड्या आहेत त्या दिंड्या ओळीने येतात. मी स्वतः अनुभवलेलं आहे की वाखरी ते पंढरपूर 13 किलोमीटर आहे. तर 13 किलोमीटर दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 10पर्यंत लोक चालत राहतात. आणि मग पंढरपुरामध्ये नाथ चौक म्हणून एक गाव आहे, भाग आहे. या नाथ चौकामध्ये ज्ञानेश्वर मंडप आहे. हा मोठा मंडप आहे आणि 2 मजली आहे. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पहिली दिंडी आहे ही 2ऱ्या मजल्यावर राहते आणि त्याच्यासमोर जे अतिथीगृह बांधलंय तिथे विश्वस्त आणखी कुणी जे अधिकारी आहेत ते सगळे तिथे राहतात. त्यांची जेवणा खाण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे. तर त्या रात्री 10 वाजता आल्यानंतर माऊलीची पालखी साफ केली जाते आणि माऊली मंदिरात उभी केली जाते पादुकांच्या रूपात. अलीकडे गेल्या 10-15 वर्षापूर्वी नुसती पालखीची पादुका ठेवून ठेवायच्या ऐवजी तिथे विठ्ठल मूर्ती स्थापन करावी असं विश्वस्तांनी ठरवलं आणि विठ्ठल मूर्ती आणि पादुका असं दोन्हीचे त्यांनी ते रूप दिले. आणि आज पंढरपुरामध्ये ज्ञानेश्वर मंडपामध्ये विठ्ठल मूर्ती आणि पादुका दोन्ही आहेत
त्यामुळे ते मंदिर झाले, मंडप राहिला नाही. बरोबर आहे. त्याच चौकात उजव्या बाजूला नाथ एकनाथ महाराजांचा मठ आहे. अच्छा. आणि तो मठ ते एकनाथांचे जे वंशज आहेत ते सांभाळतात. अच्छा. आणि एकनाथ महाराजांच्या पादुका तिथं वास्तव्याला येतात. बर बर. अशा तऱ्हेनं जे पंढरपुरातले जे वेगवेगळे मठ आहेत ते त्या ठिकाणी त्या पादुका जाऊन राहतात, दिंड्या जातात, त्यांची जेवण्या खाण्याची राहण्याची व्यवस्था करतात. अलीकडे डॉक्टर बाचल म्हणून विश्वस्त होते, त्यांनी एक नवीन प्रथा पाडली की विठ्ठलाचं माऊलीच्या पादुका चंद्रभागेत स्नानासाठी न्यायच्या. बर. आणि चंद्रभागेच्या पाण्यामध्ये त्या बुडवल्या तीर्थामध्ये की त्या विठ्ठलाच्या देवळात आणायच्या आणि विठ्ठलाच्या मूर्तीसमोर ठेवायच्या आणि मग पुन्हा मंदिरात, ज्ञानेश्वर मंदिरात आणायची ठेवायच्या. आणि ती प्रथा आजही चालू आहे. छान आहे पण ही प्रथा. एकादशीच्या दिवशी सकाळी 5 वाजता पहाटे पौमान सुक्तानी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना अभिषेक करतात. आणि हे पौमान सुक्त वेदोक्त आहे, संस्कृतमध्ये आहे, त्यामुळे अनेक मंडळी ते ऐकण्यासाठी तिथे उपस्थित असतात. इतकं छान चाललेलं असतं. द्वादशीला एकादशीचा उपवास सोडून लोक भोजन करतात. त्रयोदशी चतुर्दशी झाली की पौर्णिमेला गोपाळकाला होतो आणि गोपाळकाल्यानंतर पालख्या परतायला लागतात. अशा तऱ्हेनं दशमी ते पौर्णिमा इतके दिवस पालख्या राहतात. आणि लोकही जे वारीला येतात ते दिंडी स्वरूपात येतात, फड स्वरूपात येतात. त्यांची वेगवेगळ्या मठात व्यवस्था केलेली असते. काही लोक जागा नसल्यामुळे रस्त्याच्या दुकानाच्या फळीवर झोपतात आणि त्यांच्या खाण्याची व्यवस्था नसते. ते आता हळूहळू सरकारने त्यांच्या राहण्याची खाण्याची व्यवस्था करायची ठरवलं आहे. पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पलीकडच्या बाजूला 26 एकर जमीन आहे. ती घेऊन आता वारकरी तिथे उतरू शकतात आणि त्यांचे प्रातर्विधी करू शकतात, चंद्रभागेत स्नान करू शकतात. या जागेच्या पलीकडे देगाव म्हणून गाव आहे. तिथे विठ्ठलाची मूर्ती एकेकाळी नेऊन ठेवली होती. त्यामुळे वारकऱ्यांना 2 विठ्ठल मूर्तीच्या मध्ये आपण आहोत याचा आनंद वाटतो. ही पण छान गोष्ट आहे. ही पण खूप छान गोष्ट आहे. 2 विठ्ठल मूर्तींच्या मध्ये राहायला मिळतं हे. आणखी एक गोष्ट आहे त्याच्यात, तिसरी, की चोखोबा ज्यावेळेस महाद्वारात वास्तव्य करत होते त्यावेळेस पंढरपूरच्या काही सनातनी मंडळींना ते आवडलं नाही. म्हणून त्यांनी चोखोबाला सांगितलं की तुम्ही इथं राहू नका, तुम्ही बाहेर जा. आणि चंद्रभागेच्या बाहेरच्या बाजूला पलीकडच्या तीरावर चोखोबांना राहायला जागा दिली आणि तिथे एक दीपमाळ बांधली आणि ती जागा चोखोबाकरता दिली. पुढे चोखोबांनी ती जागा सोडली आणि मंगळवेढ्याला गेली. पण मग ती चोखोबाची जागा पंढरपुरातल्या डिंगरे नावाच्या माणसाने विकत घेतली असा एक उल्लेख आहे. पण दीपमाळ आता पाडली आहे आणि तिथे कृष्ण मंदिर उभा केलेलं आहे. अच्छा. बर. हरे कृष्ण मंदिर उभा केलं आहे. बर. पण मगाच्या वारीबद्दल मला 1-2 प्रश्न विचारायचे होते. की त्या 2 घोड्यांचा उल्लेख केला, तर ते घोडे कशाचे प्रतीक असतात आणि ते कुठून येतात आणि हे जे सगळं करतात ते स्वतःच्या बुद्धीने करतात का त्यांना तसं शिकवलेलं असतं? हां, कर्नाटकातले एक सरदार होते, मला आता त्यांचं नाव आठवत नाही. त्यांनी वारीची सगळी व्यवस्था केली. त्यामध्ये त्यांनी 2 घोडे दिले. त्यातला एक घोडा त्याच्यावर माऊलीचा सेवेकरी बसलेला असतो आणि एक घोडा मोकळा सोडलेला असतो. आणि ज्यावेळेस रिंगण होतं त्यावेळेस मोकळा सोडलेला घोडा धावत असतो आणि त्याच्या मागे माऊलीचा घोडा धावत सेवकाचा धावत असतो. पण तो स्वामी ज्ञानेश्वरांच्या मंदिरात जातो तो स्वतःच्या बुद्धीने जातो. तो जो मोकळा घोडा आल्यानंतर, आळंदीला आल्यानंतर
तो माऊलीच्या मंदिरात जातो, तो स्वतःच्या बुद्धीने जातो. हो. हे आणि विशेष आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की हे घोडे ज्यावेळेस रिंगणसाठी धावत असतात तर त्या घोड्यांच्या पायाखालची माती कपाळी लावण्याकरता वारकरी भराभर जातात पुढे आणि मग त्याचं हे करावं लागतं, त्यांना आवरावं लागतं. हो हो हो. त्याच्यामध्ये दिंडीमध्ये काही प्रकार असे असतात की क्वचित काही वेळेला त्रास होतो हो हो. आणि मग तो त्रास झाल्यानंतर तो दुरुस्त करण्याकरता एक त्यांनी प्रथा ठेवलेली आहे. आरती जिथं होईल रात्रीची त्यावेळीस तक्रार करणाऱ्यांनी टाळ वाजवत राहायचं. बर बर. म्हणजे सगळे थांबलेले असतात पण ज्याला ज्याच्यावर अन्याय झाला तो टाळ वाजवत राहतो, म्हणजे ती दिंडी त्याची दखल घेतली जाते. आणि मग तो जो प्रमुख असतो वारीच्या याचा तो जातो तिथे आणि चौकशी करतो काय झालंय, आणि मग ते विश्वस्ताला येऊन सांगतात की असा असा यांच्यावर अन्याय झाला आहे, तर तुम्ही कसं काय करता. मग ते सांगतात विश्वस्त की आम्ही पाहिजे असेल तर क्षमा मागू त्यांची. याबद्दलचं घडलेलं एक उदाहरण आहे, मी पाहिलंय, स्वतः अनुभवलं आहे. एकदा एक मुख्यमंत्री दिंडीमध्ये आले, मागच्या बाजूने आले आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेऊन ते पुढे निघाले. तर मुख्यमंत्री आलेत म्हणल्यानंतर पोलिसांनी त्यांना, आता ही गोष्ट आहे 25-30 वर्षापूर्वीची, पोलिसांनी त्या दिंडीतल्या लोकांना बाजूला सारलं. ते एका दिंडीच्या विणेकऱ्याला कॉलर धरून त्या पोलीस ऑफिसरनी बाजूला काढलं. मग ती सबंध दिंडी खाली बसून राहिली. त्यांनी सांगितलं आम्ही जाणार नाही, आमच्या विणेकऱ्याचा अपमान झाला आहे. मग त्यामुळे असं झालं की शेवटी त्या पोलीस ऑफिसरने येऊन विणेकऱ्याचे पायाचं दर्शन घेतलं. मी चुकलो, माझ्या हातून हे झालं तर बरं नाही झालं, आणि क्षमा मागितल्यानंतर ते दिंडे सबंध उभी राहिली आणि चालायला लागली. अशा गोष्टी होतात. पण त्याचा मी म्हणलं तसं आरतीच्या वेळी ती तक्रार केली जाते आणि विश्वस्त त्याचा निर्णय घेतात. आणि आता ही वारी तुम्ही सुरुवातीला सांगितलं तसं सुरुवातीला काही दिंड्यांबरोबर ती सुरू झाली, मग मोठी मोठी होत गेली. तर पण त्याच्यामध्ये ज्या प्रथा आल्या की रिंगण होतं, मग ते घोडे धावतात, किंवा आत्ता तुम्ही सांगितलं, तर हे सगळं पहिल्यापासूनच होतं का आता एक एक होत गेलं, आणि ती कशासाठी होतात रिंगणं किंवा हे काय आहे की काही प्रथा नवीन लोकांनी सुरू केल्या आणि त्या स्वीकारल्या गेल्या. उदाहरणार्थ नीरेच्या काठावर माऊलीची पादुका आल्या की ती नीरेमध्ये त्याला आंघोळ घालायची प्रथा सुरू केली विश्वस्तांनी. ती आता चालू आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की रिंगण हे पूर्वीच्या काळात नव्हतं, नंतरच्या काळामध्ये ते सुरू. ज्यावेळेस कर्नाटकातल्या सरदारांनी घोडे दिले तेव्हा ते घोडे कसे माऊलीला प्रदक्षिणा घालतात हे दाखवण्यासाठी दाखवतात. त्यामध्ये सुमारे 100 दिंड्या बाजूला असतात आणि 25 दिंड्या आत असतात आणि मध्ये रस्ता असतो. हे रिंगण फार महत्त्वाचं, आणि ठराविक गावामध्ये ते रिंगण होतं. आणि बाकी त्याला वाद्य वगैरे काही टाळ मृदंग वगैरे काही नाही, फक्त ते घोडे आणि ध्वज घेऊन पताका घेऊन फिरत असतात. ही नवीन प्रथा पाडलेली आहे. अच्छा, पण तरी ती किती काळ चालू आहे? त्या लोकांनी काहीतरी विश्वासाने सुरू केली असेल त्यावेळेस, ती आतापर्यंत चालत असेल. पण म्हणजे तरी 50-100 वर्ष झाली असतील, 50-100 वर्ष झाली असतील काहीला. झाली असतील, अगदीच नक्कीच जास्त झाली वर्ष. अच्छा. रिंगणाची प्रथा आणि रिंगणाचं कौतुक आहे. लोकांना रिंगण बघायला अतिशय आवडतं. हो हो. आणि त्याहीपेक्षा एक धार्मिक दृष्टिकोन असा आहे की त्या घोड्यांच्या ह्याची जी पायधूळ आहे ती लोक लावतात. त्यामुळं घोडं चक्कर मारून गेलं की लगेच पायधूळ लावतात. म्हणजे त्या घोड्यांवरती ज्ञानेश्वर किंवा संत आहेत अशी. अच्छा, अशी समजूत आहे.
म्हणजे त्या समजुतीसाठी हे हो करायचं. तसं आहे. अच्छा. अशीच एक मला ऐकलेली एक कथा आहे, ती खरी आहे का नाही माहिती नाही, की ज्ञानेश्वरांची पालखी निघाली आळंदीहून की कळस हलल्यासारखा भास होतो. हो, पण तेही खरं आहे. देवस्थानचा कळस हलतो. बर बर. आता आमचे एक विश्वस्त होते जुने, हं. त्यांना मी विचारले की तुम्ही तिथे विश्वस्त आहात इतके वर्ष, ते मोठे ICS होते, यार्दी त्यांचं नाव, बर MR यार्दी, भारत सरकारचे अर्थ खात्याचे सचिव होते. मी त्यांना म्हणले की कळस कसा हलतो, तर ते हसून मला म्हणाले कळस हलत नाही, आम्ही जाऊन खालून हलवतो म्हणे. तर म्हणजे मला चेष्टेत त्यांनी उत्तर दिलं. हं. पुढे एक डेन्मार्कचा एरिक सँड नावाचा पंढरपूरच्या वारीचा अभ्यास करायला आलेला, तो मला म्हणाला की कळस हलतो हे मला बघायचं आहे. हं. मग त्यांनी आपला कॅमेरा एका ठिकाणी स्थिर ठेवला हं. आणि माऊलीची पालखी निघायला लागली म्हणल्यानंतर त्याने ते कळसाकडे असं हे केलं आणि असा थोडा थोडा असा हलताना दिसला. तर ते आजही तसं आहे. बर लोकांचं काय होतं की काही वेळेला आभाळ आलंय, ढग आहेत, ढग मागे पुढे जातील तर कळस हालतं असंही लोक म्हणतात, पण कळस हालतो हे सत्य आहे. म्हणजे दुसरी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. माऊलीच्या समाधीसमोर सिद्धेश्वर मंदिर आहे. हो. सिद्धेश्वर हे नाथ संप्रदायाचं स्थान आहे. हं. सिद्धेश्वराच्या समोर नंदी आहे हो. आणि या नंदीच्या खाली जो रस्ता तो माऊलीच्या समाधीपर्यंत जातो. बर आता ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. हो. पण एकनाथ महाराजांचं चरित्र केशव नावाच्या त्यांच्या शिष्याने लिहिलं. हं. त्याच्या 2 हस्तलिखित आमच्या संग्रहात आहेत. 2 फार महत्वाची आहे. त्या चरित्रामध्ये असं म्हटलं, 16व्या अध्यायामध्ये एकनाथांची आळंदी वारी बर असं दिलेलं आहे. तर काय आहे प्रकार हा, तर नाथांच्या स्वप्नामध्ये हं. ज्ञानेश्वर महाराज आले हं. आणि ते म्हणाले की अजान वृक्षाची फांदी माझ्या गळ्याला लागली आहे, तर तेवढी तू काढ येऊन. तर नाथ निघाले पैठणहून. हं. निघताना त्यांच्यावर दिंडी होती. हे सगळं 16व्या अध्यायात वर्णन आहे. बर ती दिंडी घेऊन नाथ आले. हं. त्यांना येताना आता हे समाधी कुठं असेल, कशी असेल, काय असेल, तर वाटेत सिद्धबेट लागतं. हं. हे सिद्धबेट लागल्यानंतर त्यांना त्या सिद्धबेटावर अजानू वृक्षाचे रोपं दिसली. बर मग ते असं म्हणाले मनातल्या मनात की ज्या अर्थी ही रोपं इथं आहेत त्या अर्थी मुख्य अजानू वृक्ष पुढं असेल. हं. आणि त्या रस्त्याने ते पुढं आले. हं. सगळं जंगल होतं, म्हणजे त्या ह्याच्यात वर्णन केलं आहे. हं. आणि त्या जंगलातून त्यांनी माऊलीचं मंदिर शोधून काढलं आणि तो नंदी बाजूला सारून आत गेले. फांदीचे गाठ तोडली आणि नंतर त्यांनी माऊलीला विनंती केली की ज्ञानेश्वरी ग्रंथाचे अपपाठ खूप झाले आहेत, हं. त्याच्यामध्ये या लोकांनी दुरुस्त्या करून त्याप्रमाणे ते वापरत आहेत, हं. तर प्रत्यक्षात ओरिजिनल कसं असावं, मूळ स्वरूप काय आहे हे आम्हाला दाखवण्याकरता आपण आम्हाला कृपा करून आपला ग्रंथ द्यावा. तेव्हा समाधीतली ज्ञानेश्वरी हं. एकनाथ महाराज घेऊन आले बर आणि पाठ शुद्ध करून लोकांना दिले आणि पुन्हा ते नेऊन ठेवले. असं वर्णन त्या 16व्या अध्यायात आहे. एकनाथ चरित्राच्या 16व्या अध्यायात त्याचा लेखक आहे केशव आणि त्याचे हस्तलिखित 2 आमच्या संग्रहात आहेत. केवढी मोठी गोष्ट आहे ही. हो. आपण फार भाग्यवान आहात. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट आहे. हं. इसवी सन 1692मध्ये हं. होळकर संस्थांतर्फे हं. रामजी म्हणून एक मनुष्य होता, तो पंढरपूरला आला आणि त्यांनी प्रल्हाद महाराज बडवेंना गुरु केलं. हं. आणि प्रल्हाद महाराजांना सांगितलं की मला ज्ञानेश्वर महाराजांची सेवा करायची आहे. तर प्रल्हाद महाराज म्हणाले ठीक आहे, काय हरकत नाही, जा तू.
आळंदीला जा, अजान वृक्षाखाली बसून ज्ञानेश्वरी लिही. तिथं जी प्रत उपलब्ध असेल आळंदीत ती घे आणि तू तुझ्या हाताने लिही. तर 1 वर्ष 92 ते 93 त्यांनी तिथं बसून ती ज्ञानेश्वरी लिहिली. 1692 ते 93 त्यांनी ज्ञानेश्वरीची प्रत लिहिली आणि ती प्रत त्यांनी प्रल्हाद महाराज बडव्यांना दिली. परत आला तो. आता ती त्या काळातली जी प्रथा आहे ती आजही पाळली जाते. लोक अजान वृक्षाखाली बसून ज्ञानेश्वरी लिहितात, वाचतात. आता 50-50 लोक आत बसायची सोय नाही, म्हणून काही बाहेरच्या बाजूला जे ओटे आहेत त्या ओटावर ज्ञानेश्वरी घेऊन वाचत बसतात. लिहिणं आणि वाचणं ज्ञानेश्वरीचं अजान वृक्षाखाली करतात लोक, आणि त्याच्यामध्ये एक पावित्र्य आहे ते पाळलं जातं. ही प्रथा आजही चांगल्या पद्धतीची. पुढे काय झालं की प्रल्हाद महाराजांचा संबंध संग्रह होळकर वाड्यात गेला आणि तो कपाटात ठेवला होळकर वाड्यात. तर मी भेटायला गेलो असताना ते मी पाहिलं आणि त्यांना विनंती केली की ही ज्ञानेश्वरीची प्रत आम्हाला द्या, आम्ही सांभाळू. तर ती आम्ही आणली आणि आमच्या मराठी संग्रहात ती प्रत आहे. 1692ची ज्ञानेश्वरी फार मौल्यवान प्रत आहे. फार मौल्यवान प्रत आहे. आणि काय झालं मध्ये लोकांनी असा विचार केला की ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचं चिकित्सक आवृत्ती काढावी. म्हणजे नाथांना वाटलं की काही अपपाठ आले, त्या अर्थी अजून जर अपपाठ असतील तर आपण चिकित्सक आवृत्तीत काढू बाजूला, म्हणून त्यांनी ठरवलं. पण त्या माणसाला इतक्या प्रती पाहायला मिळाल्या नाहीत चिकित्सक आवृत्ती करण्याकरता, आणि आमच्याकडची प्रत मागितल्यावर मी त्याला नाही म्हणून सांगितलं. अगदी बरोबर. कारण काही सांगता येत नाही काय होईल याचं. त्यामुळे एका माणसाने केली ज्ञानेश्वरी, पण त्याच्यासाठी फक्त त्यांनी 7-8 प्रती वापरल्या. खानदेशातली, विदर्भातली, पश्चिम महाराष्ट्रातली, मराठवाड्यातली अशा प्रती ठेवून त्यांनी केली, पण ते इतकं काही व्यवस्थित काम झालं नाही. खरं. पण म्हणजे हे सगळं वारी किंवा हे सगळं भक्तिभावाने रूप भरलेलं बघितलं की असं वाटतं की खरोखर केवढा मोठा वारसा आपल्याला मिळालेला आहे, आणि तो तुम्ही जसा सांभाळता तसं सगळ्यांनी सांभाळायला पाहिजे. आणि हे सांभाळणाऱ्या काही गोष्टी म्हणजे पंढरपुरामध्ये जे विविध मठ आहेत, दिंड्या आहेत, फड आहे, तर यांचा परामर्श पण आपण घेऊया असं मला वाटतं. त्या संबंधीचं एक प्रोजेक्ट मी घेतलं होतं. काय झालं की पूर्वी एका माणसांनी, प्राध्यापकांनी, मला आता नाव आठवत नाही त्यांचं, पंढरपुरांच्या मठांचा इतिहासावर काम करायचं ठरवलं आणि त्याची आउटलाईन त्यांनी तयार केली. त्याच्यामध्ये जवळजवळ 20 मठांचा उल्लेख आणि काय संस्थापना केव्हा झाली असावी, परंपरा कशी होती, काय स्थाय, काय धार्मिक कार्यक्रम आहे, असे ते त्याच्यात दिलं होतं. पण त्यांच्या हातून ते पूर्ण झालं नाही काम. ते त्यांनी त्यांच्या जावयाकडे सगळं दिलं आणि ते सगळं भांडारकरमध्ये आलं. आणि त्यामधलं हे प्रोजेक्ट पाहिल्यानंतर मी विनंती केली पुणे विद्यापीठाला की हे प्रकल्प हा पूर्ण झाला पाहिजे. बरोबर. आणि पंढरपुराकरताच मी त्यांना विनंती केली. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे, आपण UGCला कळवू. आणि युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनला कळवलं की असा असा प्रकल्प आहे, त्यांना अनुमती द्या. आणि त्यांनी अनुमती दिली. आणि त्याचे प्रमुख म्हणून डॉक्टर सदानंद मोरे यांना नेमलं. मोरेंनी सांगितले की तुम्ही तुमच्या डोक्यात ज्या आयडिया आहेत त्या सगळ्या तुम्ही मांडा. आणि मग मी एक प्रश्नपत्रिका तयार केली आणि 3 वर्ष सातत्यानं पंढरपूरला जात होतो. आणि त्याच्यामध्ये 40 मठ पंढरपुराचे, त्यांचे परंपरा संबंध, जागा कसे काय, त्यांचे दैनंदिन चालणाऱ्या गोष्टी, भजन पूजन अमुक तमुक, त्यांच्या शिष्य परंपरा, पूर्वजांची परंपरा
सोशल वर्क काय करतात, अशा सगळ्या गोष्टी, त्यांच्याकडे असणारे हस्तलिखित संग्रह, अभंग रचना काही आहेत का, असं सगळं केलं आणि ते UGCला दिलं आणि पुढे त्यांच्या ग्रँट घेऊन ते प्रसिद्ध केलं आहे. आज ते पुस्तक रूपाने लोकांना पाहायला मिळतं आहे आणि आज तुम्हाला मी ते देणार आहे. मी आणलेलं आहे. वा 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 वा, फारच छान. तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे की पंढरपुरातले मठ दिल्लीला जाऊन पोचले, ही कौतुकाची गोष्ट आहे. खरंच आहे, खरंच आहे. पण त्यातही काही विशिष्ट गोष्टी घडतात. थोडंसं वाईट वाटतं की पंढरपुरात एक मठ असा आहे की त्यांची प्रसिद्धी फार आहे, कामापेक्षा प्रसिद्धी फार आहे. आणि त्यांनी सांगितले की मठाचा इतिहास लिहिताना आमच्या मठाचं नाव प्रथम का टाकलं नाही तू. तर मी त्यांना सांगितलं की मी अल्फाबेटिकली मठ लावलेले आहेत आणि त्या दृष्टीने तुमचा 4था नंबर आहे तेव्हा मी 4थ्या नंबरवरच ठेवलेला आहे. पण तुमची माहिती बघा आणि तुम्ही ठरवा. आणि माझ्याबरोबर 3 वेळा सदानंद मोरे आले होते. पंढरपुरामध्ये देहूचे 3 मठ आहेत. 3 वेगवेगळे लोक तिथे काम करतात, त्यांच्या वंशातले. अच्छा. आणि ते मोरे म्हणून आडनाव लावतात. चांगल्या पद्धतीने चाललंय, पण ते एकमेकापासून असे दूर आहेत ते मठ. आळंदीचं मठ नाही आहे, आता ते मंदिर केलं त्यांनी. अच्छा. पंढरपूर क्षेत्राच्या आजूबाजूला पण काही पवित्र ठिकाणं आहेत. उदाहरणार्थ गोपाळपूर, विष्णुपद, ताकपिठ्या विठोबा, पद्मावती, लखुबाई, वाखरी, ओरटी. तर अशा सगळ्या स्थानांबद्दल पण काही माहिती मिळेल का? पंढरपूरच्या आसपासच्या स्थानामध्ये महत्त्वाचं स्थान म्हणजे गोपाळपूर. कृष्ण ज्यावेळेस रुक्मिणीची समजूत घालायला आले तेव्हा गाई, गोपाळ आणि गोवर्धन पर्वत आणि यमुना नदी ही गोपाळपूरला ठेवली. गोपाळपूरला वस्ती झाली आता मोठी. गोपाळपूरचे मंदिर हे टेकडीवर आहे आणि त्या मंदिरामध्ये कृष्णाचे, रुक्मिणीच्या आईवडिलांच्या मूर्ती आहेत. हे वैशिष्ट्य आहे. पंढरपुरात नाहीत, पण गोपाळपूरला रुक्मिणीच्या आईवडिलांच्या 2 स्वतंत्र मूर्ती आहेत. दुसरी गोष्ट, जनाबाईचे भुयारामध्ये समाधी आहे. म्हणजे तुम्हाला जमिनीवरनं खाली 10-15 पायऱ्या उतरून जावं लागतं आणि खालच्या बाजूला दिव्याच्या प्रकाशात जनाबाईची समाधी दिसते. लोक तिथे जाऊन दर्शन घेतात. त्याच्या पलीकडच्या बाजूला एक मोठं 2 फूट व्यासाचं जातं आहे, ते पितळेनी मढवलं आहे. अच्छा. आणि त्या जात्यावर धान्य टाकून ओढायचं खोंटा धरून. म्हणजे जनीनी जे काम केलं नामदेवाच्या काळात ते करणारे भक्त आजही काम तिथं करतात. आणि त्या जात्याच्या शेजारी जो माणूस काम करतो तो ओवी म्हणत असतो आणि लोक भक्त जाऊन जातं ओढत असतात. अशा तऱ्हेचं ते गोपाळपूर आहे. अच्छा. या गोपाळपुराच्या शेजारी मंगळवेढ्याला जायचा रस्ता आहे. अच्छा. हे वैशिष्ट्य आहे. गोपाळपुराला जायच्या आधी विष्णुपद आहे. हे विष्णुपद म्हणजे नेमकं काय आहे तर विष्णुपद म्हणजे विठ्ठल श्रीकृष्ण ज्यावेळेस रुक्मिणीला भेटायला निघाले त्यावेळेस चंद्रभागेच्या एका दगडावर सगळं गोपाळ मंडळींनी जेवण केलं. आणि असं म्हणतात, मार्सानाम मार्गशीर्षोहम, मासामध्ये मी मार्गशीर्ष रूपान आहे. म्हणून आजही पंढरपूरकर कुठल्याही जातीचा धर्माचा असो डबा घेऊन जातो मार्गशीर्ष महिन्यात आणि विष्णुपदावर जेवतो. विष्णुपदाच्या पलीकडच्या बाजूला एक हनुमानाचं मंदिर आहे आणि तिथे लोक श्राद्धविधी करतात. ते श्राद्धविधीची त्याला गयाक्षेत्र म्हणतात, तिथे करतात श्राद्धविधी. आणि
लोक पंढरपुरातून विष्णुपदाला होडीतून जातात. अच्छा. हे होडीचं वैशिष्ट्य असं की छोट्या होड्या असतात आणि वलवत वलवत नेतात, थांबतात. तुमचं जेवण वगैरे आटपलं की पुन्हा उलटे नेतात. बरं. येताना एका बाजूने येतात, जाताना दुसऱ्या बाजूने जातात. बरं. आणखी एक गोष्ट आहे, फार विशेष आहे, हं. की त्या होड्या येत असताना हं. कोळी लोकांची मुलं हं. नदीच्या पात्रामध्ये उभी असतात बरं. आणि गाणं म्हणत असतात. अच्छा. आणि त्यांचं गाणं वरून ऐकले की त्यांना आनंद वाटतो आणि आपण पैसे फेकले की ते खाली मान घालून ते शोधून घेतात. बरं. हे पंढरपूरचं वैशिष्ट्य आहे. अच्छा. आणि त्यातलं एक गाणं असं आहे, सावळ्या ये रे सावळ्या रामाच्या ढवळ्या घाई, घुसळ घुसळी रखमाबाई, लोणी खातो पंढरीनाथ, नको खाऊ कच्चे लोणी, साखर आणतो तुकाराम वाणी. असं ते गाणं आहे. बरं. फार सुंदर आहे, लोकगीत आहे. आणि सरोजिनी बाबरनी ते लोकगीतं विठ्ठलासंबंधीची त्यांच्या ग्रंथात लिहून ठेवली आहेत. बरं. तर अजूनही ते पोरं म्हणतात अशा हात वर करून. असं कौतुकाची गोष्ट आहे ती. खरं. आणि जे आणलेले असते डबे, त्यातला नैवेद्य देवाला दाखवतात आणि त्याच्या पावलाचे चिन्ह वगैरे फोटोत मी दाखवलेले आहेत, ते आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की विष्णुपदाला जाताना वाटेत नारदाचं मंदिर लागतं. नारदाने विठ्ठलाला पाहण्यासाठी शंकराला विनंती केली होती आणि शंकर आणि नारद दोघंही पंढरपूरला आले. आता हे असं कसं शक्य आहे, पण मांडलं जातं. आणि प्रत्यक्ष नारदाचं छोटं मंदिर आहे, पण शंकराची शिळा ही पात्रात आहे, पाण्याच्या खाली आहे. आणि अजूनही ते होडीवाला त्या शिळेला प्रदक्षिणा घालून होडी नेतो. ही पद्धत पडलेली आहे. आणि मी माझ्या एका कार्यक्रमामध्ये मुद्दामून कॅमेऱ्यातनं ती खाली वाकून पाण्यातलं शिवाचं हे रूप घेतलेले आहे. अच्छा. बस बाकी काही मग हे नाही आहे. गोपाळपूर विष्णुपद झालं, त्याच्यानंतर ताकपिठा विठोबा ही पंढरपुरातली एक कथा आहे. पंढरपुरात भाजी मार्केट जवळ, भाजी मंडईजवळ महाजन नावाचे बडवे होते. या महाजनांच्या मिसेस विठ्ठलाला ताकामध्ये लाही पीठ कालवून नेहरीला सकाळी नेत असत. म्हणजे सकाळी विठ्ठलाचं स्नान झालं की त्या ताकपीठ दाखवायच्या, ताकातलं पीठ. पुढे त्या बाई आजारी पडल्या आणि त्यांच्या हातनं होईना, म्हणून त्यांनी विठ्ठलाला विनंती केली की देवा तू ये ना माझ्याकडे, मी माझ्या घरात तुला खाऊ घालीन. आणि विठ्ठलाची मूर्ती तिथं आली. अरे. तर त्या महाजनांच्या वाड्यात आज एक विठ्ठल मूर्ती आहे, त्याच्या खाली एक शिलालेख आहे की विठ्ठल तिथला केव्हा स्थापन केला. आणि आजही ताकपीठ विठ्ठलाला दाखवतात. किती छान ताकपीठ विठोबा. पद्मावती आहे, ही पदुबाई विठ्ठलावर प्रेम करणारी, म्हणजे कृष्णावर. पण तिला जमलं नाही. मग तिचा अभिमान स्वतःबद्दलचा खूप होता की मी खूप नाजूक आहे आणि हा मला का नाकारतो. तर तिनं सांगितलं की तू मला का नाही म्हणतोस, मी इतकी सुंदर आहे, नाजूक आहे, मला का नाही म्हणतो. अर्थात ती लोककथा आहे. तर किती सुंदर आहेस तू, तुझ्यापेक्षा मी सुंदर आहे, कशावरनं, तू बोट लाव माझ्या पायाला. तर तिनं विठ्ठलाच्या पायाला बोट लावलं, तर विठ्ठलाच्या पायाला खड्डा पडला. आजही तो खड्डा दाखवतात. पदुबाईंनी विठ्ठलाच्या कोमलपणाची चाचणी घेतली ती जागा. आणि मग ती पदुबाई पद्मावती म्हणून गावाच्या बाहेर स्टेशनजवळ राहते. आता लखुबाई कोण? लखुबाई कोण? लखुबाई म्हणजे रुक्मिणी. रुक्मिणी रुसून आली आणि दिंडीर वनात राहिली. आणि विठ्ठलाने, कृष्णाने तिची विनंती केली पण तिनं मान्य केली नाही. त्यामुळे आजही ती तशी रुक्मिणी म्हणूनच ओळखली जाते. लखुबाई म्हणजे लक्ष्मी असं तिचं नाव आहे.
आणि लोक दर्शनाला विशेषतः बडवे विठ्ठल मंदिरातल्या रुक्मिणीचं दर्शन घेत नाहीत, ते लखुबाईचं दर्शनाला जातात. बर बडव्यांच्या घरी काही कुलाचार कुलधर्म असेल तर ते रुक्मिणीलाच नैवेद्य म्हणून तिकडं जातात. बर ते अजूनही परंपरा पाळली. आणि लोकही नगर प्रदक्षिणा जे करणारे आहेत ते लखुबाईचं दर्शन घेऊन परत जातात. बर 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 त्यानंतर वाखरीचं सांगितलं की पालखी एकत्र येतात लक्ष्मण. आणि कोर्टे म्हणून एक स्थान आहे, हे पंढरपूरच्या स्टेशन रस्त्याने पुढे गेल्यावर आहे. त्या स्टेशन रस्त्यावरनं पुढे गेल्यानंतर कोर्टी लागतं. महादेवाचं स्थान आहे, मोठं मंदिर आहे. आणि विशेष म्हणजे तिथे एक भस्माचा डोंगर होता असं इतिहास सांगतात. पण भस्माचा डोंगर नाही आहे. आपण गणपती तयार करतो ना, म्हणजे पांढरीची माती, शाडू माती किंवा पांढरीची माती, शाडूचा, तर ती जी टेकडी आहे ती शाडूची आहे. बर बर आणि अजूनही श्रावणामध्ये लोक कोर्टीला जातात आणि भाद्रपदातल्या गणपतीसाठी शाडूची माती त्या टेकडीवरनं घेऊन येतात. बर बर हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे जवळपास कुठेही पांढरी टेकडी नाही आहे, फक्त तिथे आहे शाडू मातीची टेकडी आहे. हे कोर्टीचं वैशिष्ट्य आहे. अच्छा. वारी आणि विठ्ठल यांच्या अभ्यासक विदेशातून वेगवेगळ्या ठिकाणी येऊन गेले. त्यामध्ये रिसाईड हा इंग्लंडचा, गुंथर सोनथायमर हॅडेलबर्ग जर्मनीचा. त्याचं म्हणणं असं की हा लोकपाल आहे आणि धनगराचा देव आहे असं त्यांनी मांडलं आहे. अर्थात ते स्वीकारण्यासारखं नाही. तिसरं फादर जलरी याने, हा फ्रेंच स्कॉलर, यांनी कल्ट ऑफ विठोबा नावाचं पुस्तक लिहिलं. ते डेक्कन कॉलेजने प्रसिद्ध केलं आहे. ते इंग्लिशमध्ये आहे, पण त्याला जे विठ्ठलाबद्दल वाटलं किंवा विठ्ठलाच्या परंपरेबद्दल ते त्यांनी कल्ट ऑफ विठोबा नावाने लिहिलेलं आहे. शॉर्लट वोधविले नावाच्या बाई आहेत, त्यांनी पंढरपूरच्या संतांची गाथा यावर फ्रेंच भाषेत काम केलं आहे. आणि विशेष म्हणजे हरिपाठाची चिकित्सक आवृत्ती त्यांनी काढली. त्यांच्या मते केवळ ज्ञानदेवांचा हरिपाठ नाही, निवृत्तीनाथांचा आहे, सोपानाचा आहे, मुक्ताबाईचा आहे. अरे वा. हा चौघांचे हरिपाठ आहेत असं त्यांनी मांडलेलं आहे आणि त्याचं टेक्स्टही दिलेलं आहे. एरिक सँडनी वारी केली आणि पंढरपूरचे क्षेत्र महात्म्य त्यांनी एडिट करून छापून टाकले आहेत. रेमंड क्रॉस नावाचा आहे, त्यांनी एकनाथावर अभ्यास केला आहे, तो अमेरिकेचा आहे. ॲन फेडोज अरिझोना विद्यापीठाचे आहे, त्यांनी ढेऱ्यांचा श्री विठ्ठल महासमन्वय या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर केलेलं आहे. त्यानंतर कॅल्वर्ट हा अमेरिकेचा मनुष्य, यांनी नामदेवावर अभ्यास केलेला आहे आणि नामदेव गाथेचं इंग्रजी भाषांतर केलेलं आहे. अशी ही मंडळी आहेत आणि त्यांची वेगवेगळ्या प्रकारची कामं जी आहेत ती सांगितलेली आहेत. हो बरोबर. आणि आता एकनाथावर काम करून गेला, असे बरेच बारीक बारीक करतात. ह्याची मॉस्कोची रशियाच्या एरिना ग्लुश्कोवा, ती जनाबाईवर काम करते सध्या. ती जनाबाईच्या त्या जात्यावर दळण करून सुद्धा आलेली आहे. अरे वा. गोपाळपूरला. आणि त्याच्या आधी तिने आळंदी महात्म्याचा अभ्यास केलेला आहे, संस्कृत महात्म्याचा. आणि ते संस्कृत महात्म्य मराठीत समजावून घेण्याकरता प्रयत्न केला. ती मराठी बोलते चांगलं, इतकंच नव्हे तर मुंबईच्या विमानतळावर उतरली की ती साडी नेसून उतरते. अरे वा. आणि पुण्यात हिंडताना साडीतून हिंडते. मराठी चक्क बोलते, चांगलं बोलते. तिचं वैशिष्ट्य आहे. ॲन फेडो सुद्धा मराठी अतिशय उत्तम बोलतात आणि चांगल्या पद्धतीनेही करतात. असे हे विदेशी अभ्यासक येऊन काम करून जातात आणि नंतर ते पुस्तक रूपात प्रसिद्ध करतात. खूपच छान, खूपच छान. आता मानवी जीवनाला आदर्श वारीचं वैशिष्ट्य काय? हो. मला एक चोखोबाच्या
पत्नीचा अभंग आठवतो. अवघा रंग एकची झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरी राया. बरोबर. आज जो प्रत्येक व्यक्तीमध्ये जो एक अभिमान असतो स्वतःचा स्वतःला, हो. हा या काळातले वैशिष्ट्य आहे. मी अमुक अमुक आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मला असा सन्मान मिळाला पाहिजे, असं मिळालं पाहिजे, तसं वारीमध्ये कुठेही दिसत नाही. सर्वसामान्य माणसं चालत राहतात. म्हणजे अहंकार मुळीच नाही. हां, अहंकार अजिबात अहंकार अजिबात नाही. दुसरी गोष्ट, जात पात धर्म याचाही कुणी विचार करत नाही. सगळे एकत्रित जातात. तू असा मी तसा असं नाही, मी तू पण नाही, हे घेण्यासारखे की ज्याचा आजच्या काळाला गरज आहे. खरं खरं. तिसरी गोष्ट, कुठल्याही प्रकारची सोय नाही. मनुष्य परगावी जायचं म्हटलं की राहायची खायची काय सोय आहे याचा विचार अधिक करतो. पण 10-10 लाख लोक येतात पंढरपूरला, पण असा विचार करत नाहीत. चौथी गोष्ट अशी आहे की परंपरागत वारी चालण्याचं घराण्यातनं चालू आहे. मी पाहिलेले काही माणसं आहेत की त्यांच्या घरी स्कूटर आहे, मोटरसायकल आहे, 4 चाकी गाड्या आहेत, पण घराण्याची परंपरा राखण्याकरता ते पायी जातात आणि पायी परत येतात. 5वी-6वी गोष्ट अशी आहे की कधी घरात पुरुष बायकोला मदत करत नाही, पण वारीत तो पुरुष भांडी घासणं, स्वयंपाक करणं, लोकांना वाढणं ही कामं करतात आणि खरकटी भांडी घासतात पुरुष. तिथे ते असं म्हणत नाहीत की आम्ही घरी करत नाहीत, इथं कशाला करायचं, असं आहे. 7वी-8वी गोष्ट अशी आहे की काही ठिकाणी, उदाहरणार्थ नेरेच्या तीरावर 3 जिल्ह्याचे कलेक्टर येतात. एक निरोप द्यायला आणि 2 स्वागत करायला. तर ते तिघही कलेक्टर जमिनीवर बसून, पॅन्ट घातलेले, जमिनीवर बसून पत्रावळीवर भाकरी भाजी खातात. मी तू पण सरतात तिथे. खरं. कलेक्टर असून आम्ही म्हणतो कलेक्टर साहेब, पण त्यांना काही त्याचं वाटत नाही. हे जे आहे हे आणखी वैशिष्ट्य आहे. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टीच आहे. आणि एक असं आहे की कर्मकांड काही नाही, कर्मठपणा पंढरपूरला काही नाही. वारकरी दर्शनाला आल्यानंतर चंद्रभागेत स्नान, दुसरी गोष्ट वाळवंटात कीर्तन ऐकणं, तिसरी गोष्ट दर्शन घेणं. आता काय झालं की 10-10 लाख लोक आठवड्यात दर्शन घेऊ शकत नाही. 4-4 मैल वारीची बारी लागते दर्शनाचं, 4-4 मैल लागते. बापरे. पण ज्यांना हे थांबायची शक्यता नाही ते मुखदर्शन घेतात. त्या मुखदर्शनाला सुद्धा 5-6 हजार लोक असतात आणि त्यांना तेही शक्य नसेल ते कळसाचं दर्शन घेतात आणि परत जातात. म्हणजे हे फार वैशिष्ट्य आहे. केवढा त्याग आहे. ज्याच्यासाठी आलो त्याचं दर्शन कळसानं घेऊन आपण जातो परत. खरं. हे त्यागमय जीवन आहे. हे सुद्धा शिकण्यासारखं आहे. ह्या वारीमधून अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत मी. रस्त्यावर झोपणारी, नदीत आंघोळ करणारी, नदीचं पाणी खराब आहे असं म्हणत नाहीत. त्याच्यानंतर दर्शनाची बारीला उभं राहणं शक्य नाही. बारीच्या ह्याच्यात काय तुम्हाला हॉटेल असतं की चहा मिळतो का काय, पण तांब्याभरून पाणी नेलेलं असतं, तेवढं पिऊन पुढं सरकत राहतात. आणि द्वादशीला काय काय मिळणार खायला, खानावळी नाहीत, हॉटेलं नाहीत फारशी, तर आपले मादारात जाऊन कुठंतरी केळ आणायची, खायचं, उपास सोडायचा, मोकळं व्हायचं. अशा पद्धतीचं म्हणजे त्यागमय जीवन हे वारीचं वैशिष्ट्य आहे. अगदी अगदी मला फार पटलं आणि फार चांगलं आहे. म्हणूनच मी म्हणतो की पंढरपुरातनं शिकण्यासारखं काय असेल तर हेच आहे. खरं खरं खरं. आता आपण इतकं सगळं ऐकलं, पंढरपुराबद्दल ऐकलं, विठ्ठलाबद्दल ऐकलं, तर आता समारोप म्हणून आपण काय सांगाल? समारोपाबद्दल काय सांगायचं, जे अनुभवलं ते मी आज शब्दामधून मांडलं. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि हे ऐकून मला 3 गोष्टींची खूप
ऐकल्याबद्दल समाधान वाटलं. एकतर मला माहिती नसलेली कितीतरी पंढरपुराबद्दलची, विठ्ठलाबद्दलची माहिती मला मिळाली. आणि दुसरी गोष्ट अशी, की मंजुळ सरांचा किती खोलवर अभ्यास आहे. म्हणजे ते जरी आपण एखाद्या गावात राहत असतो, पण याचा अर्थ त्या गावाची समग्र माहिती आपल्याला असते असं नाही. पण ती करून घेणं, ती शिकणं, ती लोकांपुढे मांडणं, या सगळ्या गोष्टीही तितक्यात महत्त्वाच्या असतात आणि आपण त्या आयुष्यभर करत आला आहात. हे बघून मला फार आनंद झाला त्याचा. आणि आजच्या आपल्या मुलाखतीबद्दल मी आम्हा सर्वांतर्फे आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.